नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काही 10वीचे जे काही बोर्डाला आलेले क्वेश्चन मॅथ्स 1 यामध्ये बोर्डाला कशा प्रकारे क्वेश्चन आलेले 3 मार्काचे क्वेश्चन ते आज आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर लेसन नंबर 13 अर्थमॅटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी. तर 3 मार्काला कशा प्रकारे क्वेश्चन हा मार्च 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, अमित सेव सर्टन अमाउंट एव्हरी मंथ इन अ स्पेसिफिक वे. In the first month he saved ₹200. In the second month is ₹250. In third month ₹300, and so on. How much will be his total saving in 7 months? म्हणजे बघा, आम्ही दर महिन्याला ठराविक रकमेची काय करतो, बचत करतो. तर पहिल्या महिन्यात त्यांनी 200 रुपयाची बचत केली, दुसऱ्या महिन्यात 250 रुपयाची बचत केली, तिसऱ्या महिन्यात 300, तर 17व्या महिन्यात त्याची किती बचत होईल? बरोबर, 17व्या महिन्यात. तर आपल्याला काय जे काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन यानुसार काढायचे. तर आम्ही सेविंग एव्हरी मंथ ॲज फॉलो 200, 250, 300. म्हणजे दर महिन्याला 200 रुपये, 250, 300, 350 अशा प्रकारे काय तो बचत करतो. तर यावरून आपल्याला काय पहिल्यांदा ए काढायचे. ए म्हणजे जे पहिला आहे बघा, ए 200 बरोबर. नंतर याच्यावर आपल्याला डी काढायचे. डी तर T2 minus T1 म्हणजे 250 minus 200 is equal to 50. तुम्हाला D मिळेल. त्यानंतर आपल्याला n काढायचे. n म्हणजे जर आपल्याला काय 17 महिन्यात काढायचं म्हणजे आपल्याला n दिले, n बरोबर 17. तर आपल्याला एकूण त्यांनी सांगितले की 17व्या महिन्यातले किती, म्हणजे आपल्याला एसएनच्या फॉर्म्युलानुसार करायचं. म्हणजे आपल्याला एसएन म्हणजे S17 आपल्याला ते काढायचं. तर आपल्याला फॉर्म्युला एसएनच्या फॉर्म्युलानुसार काढायचं आहे. एसएन इज इक्वल टू जो काय फॉर्म्युला आपला आहे n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस b bracket 2a plus n minus 1 d bracket close असा जो फॉर्म्युला आहे एसएनच्या, या फॉर्म्युलानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर याच्यामध्ये एन दिले आपल्याला 17, n 17/2 a किती दिलाय 200 प्लस n minus 1 म्हणजे 17 minus 1 d आपल्याला मिळाले किती 50 मिळाले. तर आपल्याला असं सॉल्व्ह करायचं. मग याच्यामध्ये तुम्ही जर हे केलं तर S17 is equal to 17/2. आता याचं मल्टिप्लाय 200 into 2 400. ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचं 400. आता याच्यामध्ये हे 17 minus 1 16 into 50 into 50. आता 17/2 400. आता हे मल्टिप्लाय पहिल्यांदा करायचं 400 प्लस 16 5 80. 16 5 किती येतं 80 आणि ते 0 म्हणजे 800 येणार.
80 आणि हा 0 तर 800. मग यांची काय करायची प्लस करायची 8 + 4 12 2 0. आता ह्या 2 ने डिवाइड करायचं 2 × 2 2 6 12 म्हणजे 600. म्हणजे आता आपल्याला काय जो S17 × 600 17 6 102 आणि 2 0 दे आपल्याला द्यायचे म्हणजे किती S17 आपल्याला 10,200 रुपीज. मग आम्ही टोटल सेविंग इन 17 months आम्ही टोटल सेविंग 17 months will be 10,200 rupees. तर या ठिकाणी अशा पद्धतीने काय तर आम्ही त्याची 17व्या अमितची अमितची 17व्या महिन्यापर्यंतची बचत महिन्यापर्यंत 10,200 रुपयेची बचत होईल. तर अशा पद्धतीने जे काय आपण बघा तर ESLच्या फॉर्म्युल्यानुसार आपण हे केलं त्याच्यामध्ये एन आपल्याला 17 मिळालं आणि हे आपण त्यानुसार या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व केलं तर आपल्याला किती तर या ठिकाणी आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला 76,102 आणि म्हणजे 10,200. आम्ही टोटल सेविंग 17 months will be 10,200. तर आम्हीची 17व्या महिन्यापर्यंतची किती बचत होईल 17 आपले 10,200 रुपये ही त्याची बचत होईल पर्यंत बचत होईल. तर अशा पद्धतीने जे काही 3 मार्काचे जे काही क्वेश्चन अशा प्रकारे तुम्हाला विचारले जातात. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी नवीन असतील आपल्या ग्रुपला तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.